पोलीस भरतीचे ग्राउंड पुढे ढकलले। ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्यात ही द्विधावस्था निर्माण झाली। खूप मुलांनी मला मेसेज केले की सर हे खरं आहे का? तर मित्रांनो, ती न्यूज कुठून आली ते तुम्ही सर्वांनी पाहिलंय। मित्रांनो, जे होमगार्डचे मुलं होते त्यांना हजर होण्यासाठी त्या सरांनी बीडच्या की तुम्ही हजर व्हा, भरती पुढे ढकललेली असं ते बोललेत। 100% मित्रांनो, जर पुढे ढकलली आपल्यासाठी बेस्टच आहे। पण यावरती आपण खरंच पुढे ढकलली का यावरच हा व्हिडिओ असेल। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। चला वेळ न घालवता सुरू करूया। मित्रांनो, खूप महत्वाचं आहे की त्या सरांनी बोलले की सर्वांपर्यंत ती न्यूज आली की भरती पुढे ढकललेली आहे आणि तुम्ही हजर व्हा। त्यांनी त्या मुलांसाठी बोललंय। पण मित्रांनो, जरी पुढे ढकलली तरी आपल्यात नाराज होण्याची किंवा टेन्शन घेण्याची काही गरज नाही। आपल्यासाठी बेस्टच आहे। पण त्या दोन्ही बाजू पाहूयात आपण। जर मित्रांनो पुढे ढकलली तर नवी मुंबईचंच उदाहरण घ्या। आणखीन अशी कुठलीही अपडेट आलेली नाही। त्यांनी डायरेक्ट म्हणजे डेट जाहीर केलेली आहे, किती मुलं कुठल्या दिवशी असणार आहे हे सर्व त्यांनी ऑफिशियल साईट वरती ते पाठवलेलं आहे। तर मित्रांनो, यावरून एक विचार करा, आता हॉल तिकीट यायला पाहिजेत। जर हॉल तिकीट ह्या 2-3 दिवसात आले नाही तर आपण 100% समजून जायचं भरती पुढे ढकलली। जर हॉल तिकीट आले तर मित्रांनो तुम्हाला भरती द्यावी लागेल। जर पुढे गेली तर आपल्यासाठी उत्तमच आहे। पण महत्वाचा मुद्दा, जर मित्रांनो पुढे जर गेले नाही आणि ज्या जिल्ह्यांच्या तारखा आलेल्या आहेत ते जर त्या दिवशी जर झाले तर मग आपल्याला टेन्शन येणार आहे। तुम्ही आता ढिले पडणार आणि त्यावेळेस जर अचानक बोलवलं म्हणजे राहिलेच किती 7-8 दिवसाचा विषय मित्रांनो। त्यामुळं तयारी चालू ठेवा। 20 तारखेलाच द्यायचंय अशा उद्देशाने आपली तयारी ठेवा। जर पुढे गेलं तर आपल्यासाठी उत्तमच आहे। त्यामुळं द्विधावस्था करून घेऊ नका, संभ्रम मनात करू नका आणि राहिलेले दिवस व्यवस्थित नियोजन करा ग्राउंडचं। 100 मीटर, 1600 मीटर आणि गोळा या तीनही इव्हेंटला मित्रांनो एनर्जी लावून तुम्हाला ते करायचंय। आणि आता जास्त एनर्जी वायाला घालू नका, म्हणजे आपल्याला ग्राउंड वरती बेस्ट द्यायचंय हे लक्षात असू द्या। त्यामुळे गोळा फेकतानाही म्हणजे मोजूनच ते 2-4 गोळे फेकायचे। 3 गोळे फेकले तरी बेस्ट आहे, कारण की आपल्याला तिथं 3च फेकायचे। 3 गोळे फेकायचे, जास्तीत जास्त 5 गोळे फेका। 100 मीटरची फक्त तुम्ही एखादी स्प्रिंट मारा। दररोज दोनदा पळू नका। एकदा टायमिंग काढताय परत एकदा अर्ध्यात जाताय असं करू नका। आणि 1600चं पण मित्रांनो जेवढं लागतंय आपल्याला तेवढंच पळा। जास्तीत जास्त 1800 मीटर, 3 आणि 4 किलोमीटर आता पळून एनर्जी वायाला घालू नका। ज्या मुलांचे आत्ता ग्राउंड आहेत त्यांच्यासाठी हे सांगतोय मित्रांनो। त्यामुळे काळजी करू नका आणि लवकरच आपल्याला ते क्लिअर होईल 2-3 दिवसात। त्यामुळे कुणाला विचारतही बसू नका ग्राउंड कधी होईल आणि कधी होणार नाही। 100% होणार आहे। आणि जरी पुढे ढकललं तर लगेच 2 महिने पुढे नाही जाणार आहे, ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 100% ग्राउंड होणार आहेत। त्यामुळे काळजी करू नका, कारण की 15 तारखेला इलेक्शन आहेत, 16 तारखेला डायरेक्ट त्यांचा निकाल लागणार आहे महानगरपालिकेचा आणि नंतर जिल्हा परिषद येत आहे। ते त्यांच्या लेवलवरती करते। जिल्हा परिषदेचा आणि मुंबईचा काही संबंध नाही। जे स्पेसिफिक मुंबईसाठीच सांगतोय तुम्हाला मी, जे मुंबई नवी मुंबईला आहेत, बाकी जिल्ह्यांना आहे ते विषय, पण ते होऊन जाईल मित्रांनो। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आपली तयारी बेस्ट ठेवा। आणि कोण काय म्हणताय, काय न्यूज आली यापेक्षा आपलं कधीही येऊ दे, मी 100% 45 घेणार हा विश्वास स्वतःमध्ये ठेवा। बाकी काही गरज नाही तुम्हाला की कधी होईल याची विचार करण्याची। आशा करतो तुम्हाला व्हिडिओतून क्लिअर झाला असेल आता आपल्याला काय करायचंय, काय नाही करायचं, कुठल्या गोष्टीपासून दूर राहायचंय, कुठल्या गोष्टीवरती फोकस करायचंय। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना पण शेअर करा। आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर आजच्यासाठी इथेच थांबूयात। जय हिंद, जय महाराष्ट्र।